नमस्कार धनुराशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर धनुराशी खूप मोठी गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहे. एका जवळच्या नात्याला आता विराम मिळणार आणि त्यामुळे दुर्लक्ष बिलकुल पण करू नका. तर धनुराशीचा स्वामी हा बृहस्पती म्हणजे गुरु आहे. ज्ञान, धर्म, अध्यात्म, सत्य आणि भाग्याचा अधिपती. ही रास अग्नितत्वाशी निगडीत असल्यामुळे धनुराशीचे जातक सदैव पुढे जाण्याच्या ध्यासानेच जगतात. त्यांच्या मनात प्रामाणिकपणा, मोठेपणाची ओढ, न्यायप्रियता आणि सत्य शोधण्याची जिद्द असते. परंतु या गुणांमुळे त्यांना अनेकदा अडथळे, अपयश किंवा विलंब सहन करावे लागतात. कारण नियती नेहमी त्यांना मोठ्या धड्यांसाठी, मोठ्या टप्प्यांसाठी तयार करत असते. मागील काही काळात धनुराशीच्या आयुष्यात ताण, गोंधळ, अडथळे आणि धावपळ यांचा जास्त प्रभाव होता. काहींना पैशांची चणचण भासली, तर काहींना नातेसंबंधामध्ये कटू अनुभव आले. परंतु आता तुम्हाला सांगते की आकाशातील ग्रहस्थिती वेगळा संदेश देत आहे. बृहस्पती स्वतःच्या बलाढ्य दृष्टीने तुमचे भाग्य उघडण्यासाठी आता सज्ज आहे. त्याला शनीची स्थैर्यदायी दृष्टी किंवा चंद्राची शांतता साथ देते. यामुळे पुढील 15 दिवसात धनुराशीच्या जीवनात काही असे रहस्यमय वळण येणार आहे की जे फक्त बाह्य यशच नाही, तर ते तुमच्या आत्म्यालाही आनंद देऊन जातील. आणि हा काळ म्हणजेच जणू अंधारानंतरची उजाडलेली पहाट आहे. मंडळींनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोचवावी आणि त्याचं नोटिफिकेशन मिळावं, म्हणून सबस्क्राईब नक्कीच करा. तर धनुराशी, तुमचं मन जे आत्तापर्यंत हरवलेलं होतं, जे स्वप्न पूर्ण होतं आणि ज्या संधी दूर वाटत होत्या, आता त्या नियती स्वतः तुमच्या दारात आणून ठेवणार आहे. म्हणूनच म्हणावं लागतं की धनुराशीचा काळ अखेर सुरू झालेला आहे. हे जे येणारे पुढचे 15 दिवस आहे ना, ते तुमचं जीवन आता नव्याने घडवणार आहे. पुढील 15 दिवसात धनुराशीच्या वाटेला येणाऱ्या रहस्यमय आनंद वार्ता कोणता असणार आहे, तर चला मग बघूया. तर नंबर 1 आहे ते म्हणजे तुमच्या घरातील एकात्मता आणि आनंद उत्सव. तर धनुराशीच्या आयुष्यात कुटुंबाचा प्रभाव खूपच महत्त्वाचा असतो. अलीकडे तुम्हाला पाहायला मिळालं असेल की घरात थोडे वाद, दुरावा किंवा तणाव दिसत होतात. आता काळ बदलणार आहे. पुढील काही दिवसांमध्येच आता घरात एखादी शुभवार्ता येणार आहे. नवीन सदस्यांचे आगमन किंवा गृहशोभा वाढवणाऱ्या घटना घडतील. संतती सुख, विवाह ठरणे, नवीन सदस्याचे आगमन होणार किंवा गृहशोभा वाढवणारे घटना घडणार. तुमच्या घरात पुन्हा एकदा हास्य, आनंद आणि शांतता परत येईल. हे दिवस घरगुती प्रेमाची नवीन सुरुवात नक्कीच घडवतील. नंबर 2 आहे ते म्हणजे अडकलेली कामं पूर्ण होतील. तर धनुराशीला गुरुग्रहाचा विशेष आशीर्वाद आहे, परंतु कधीकधी हा ग्रह विलंब करूनच फळ देतो. आता हा विलंब संपणार आहे. जे काम तुम्ही अनेक दिवसांपासून तुमचे लांबलेले होते, जे फाईल थांबलेल्या होत्या, सरकारी कागदपत्र किंवा परदेश प्रवासाच्या ज्या प्रक्रिया तुमच्या अडकल्या होत्या, ती सगळी कामात आता तुमचे अचानक सुरळीत होतील. हा काळ म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने पळत येत आहे असा असणार आहे. नंबर 3 आहे आर्थिक सुटका आणि नवीन स्रोत. तर धनुराशीसाठी पैशांचा प्रवाह हा नेहमीच उतार चढावाचा राहतो. पुढील काही दिवसात तुमच्या पैशांबाबतची चिंता आता कमी होईल. अडकलेले पैसे हाती येतील. व्यावसायिकांना मोठा करार मिळेल. नोकरीवाल्यांना बोनस, पगारवाढ, प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी देखील मिळेल. अचानक कुठून तरी नवीन उत्पन्नाचा मार्ग देखील तुमचा मोकळा होईल. या काळात तुम्हाला जाणवेल की हो, आता माझ्या हाती पैसा टिकू लागलेला आहे. नंबर 4 आहे नवीन प्रवास. जीवनाला आता तुम्हाला नवीन दिशा मिळणार. तर धनुराशीची खरी ओळख म्हणजे प्रवासाची आवड आणि नवनवीन अनुभव घेण्याची वृत्ती. पुढील 15 दिवसात तुमच्या वाटेला असा प्रवास येईल जो फक्त सहलीपुरता नसेल, तर तो तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा असेल. एखादी धार्मिक यात्रा, परदेश प्रवास, नोकरी संबंधित टूर किंवा शिक्षण किंवा प्रशिक्षणासाठी प्रवास. या प्रवासात तुम्हाला नवीन अनुभव, नवीन ओळख आणि नवीन दार तुमच्यासाठी उघडतील. नंबर 5 आहे ती म्हणजे आध्यात्मिक समाधान. धनुराशीचे लोक मनाने अध्यात्माकडे झुकलेले असतात. पुढील येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला एखादी दैवी अनुभूती, स्वप्नातील संकेत किंवा अनपेक्षित आध्यात्मिक अनुभव नक्कीच येणार आहे. हा अनुभव
तुम्हाला शिकवेल की आत्तापर्यंतची प्रत्येक वाटचाल ही व्यर्थ नव्हती. प्रत्येक गोष्ट एका मोठ्या आनंदाकडे तुम्हाला घेऊन जात होती. हा क्षण तुमच्या मनाला इतका स्पर्शून जाईल की तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर होतील. पुढील काही दिवसातच धनुराशीच्या जीवनात 5 मोठ्या रहस्यमय वार्ता घडतील. घरातील गोडवा, भाग्याची साथ आणि आर्थिक प्रगती, प्रवासाची संधी आणि दैवी समाधान या सगळ्यांमुळे तुम्हाला वाटेल की नियती अखेर माझ्यावर प्रसन्न झालेली आहे. स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पती तुमचा असल्याने या राशीला आता नेहमीच ज्ञान, दान, धर्म आणि प्रामाणिकतेशी जोडलेले उपाय सर्वाधिक प्रभावी ठरतील. पुढील 15 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने खालील उपाय नियमित केल्यास तुमचं भाग्य अजून अधिक वेगाने धाव घ्यायला लागेल. तर तुम्हाला एकच सांगते की प्रत्येक गुरुवारी तुम्ही पिवळे कपडे परिधान करा. पिवळा अन्नपदार्थ, उदाहरणार्थ बेसनाचे लाडू असू शकतात, एखादं पिवळं फळ असू शकतं, तर हे मंदिरामध्ये दान करा. शक्य असेल तर गरिबांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही दान करू शकतात किंवा शिक्षणासाठी त्यांना मदत करू शकतात. आणि दररोज तुम्हाला काही मंत्र सांगते. तर दररोज सकाळी किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही विशेषतः ओम बृहस्पतये नमः हा मंत्र 108 वेळा नक्कीच जपावा. हा जप तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून नवीन दारे नक्कीच तुमच्यासाठी उघडणार. आणि अजून एक मंत्र जो आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा तुम्ही दररोज नक्कीच जप करा. तुम्हाला जमत असेल तर 11 वेळा, 21 वेळा, जसं जमेल तसा तुम्ही तेवढा जप या मंत्राचा नक्कीच करा. याने देखील तुम्हाला नक्कीच भरपूर फरक पडणार. जे पण काही अडीअडचणी आहे, पैशांसंदर्भात असू द्या, कुठल्या पण अडचणी असेल तर ह्या मंत्राने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. त्यानंतर तुम्हाला गुरुवारी गाईला गूळ, हरभरा दाणे किंवा पिवळे फळ द्यायचे आहे. आठवड्यातून एकदा एखाद्या गरजू व्यक्तीला पोटभर जेवण घालणे हे धनुराशीसाठी अत्यंत शुभ आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या विष्णू किंवा दत्त मंदिरात दीपक प्रज्वलित करायचा आहे. धूपदीपाने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मनातील जी पण काही इच्छा आहे ती भगवंतासमोर व्यक्त करायची आहे. हे उपाय केल्याने तुमच्या भाग्याचे ग्रह अधिक वेगाने कार्य करतील आणि तुम्हाला नक्कीच सांगते पुढील 15 दिवसात तुम्हाला रहस्यमय वार्ता अधिक तुमच्या कानावरती पडतील आणि त्या अधिक प्रभावी तुम्हाला ठरवतील. तर धनुराशी तुमच्या जीवनातील हा काळ म्हणजे अंधारातून उजेडात प्रवेश करण्याचा काळ आहे. जिथे घरातील ताण होता तिथे आता एकात्मता येईल. जी कामं अडकली होती ती आता त्याच्यातून मार्ग निघतील. पैशांची कमतरता होती तिथे आता सुटकेचा क्षण येईल. पैशांच्या अडचणी दूर होतील आणि जिथे मन हरवलं होतं तिथे आता दैवी शांतता तुम्हाला लाभणार आहे. आणि येणारे हे दिवस म्हणजे नियतीने खास तुमच्यासाठी आखलेला काळ आहे. गुरुग्रहाच्या कृपेने तुम्हाला मिळणाऱ्या वार्ता फक्त बाह्य स्वरूपात नसून तर ते तुम्हाला अंतर्मनातून देखील समाधान देणारा असणार आहे. आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात करून देतील. आणि लक्षात ठेवा, धनुराशीला भाग्य नेहमी उशिरा मिळतं. तुम्हाला जे पण तुमचे कर्म केले त्याचं उशिरा फळ मिळतं, परंतु ते जेव्हा मिळतं ते तुम्हाला कायमस्वरूपी मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा आनंद हा अगदी वेगळाच असतो. हा काळ तुमचं जीवन बदलवून टाकेल आणि तुम्ही स्वतःच अनुभवाल की हो, आता माझं नशीब खरंच जागं झालेलं आहे. आणि पुढील एक संदेश म्हणजे की धनुराशी लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा व्यर्थ नव्हता. आत्तापर्यंत तुम्ही ज्या अडचणी पाहिल्या, ज्या नकारांचा सामना केला आहे आणि ज्या संधी हातातून तुमच्या गेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या मोठ्या क्षणासाठी कार्यरत करत होत्या. तुमचा स्वामी ग्रह गुरु असल्याने नेहमीच संयम शिकवतो. गुरु उशिरा फळ देतो, पण जेव्हा देतो तो फळ भरभरून अपेक्षेपेक्षा जास्त आणि आत्म्याला तृप्त करणारं असतं. आता पुढील दिवसात जी नियती तुम्हाला याचं प्रत्युत्तर देणार आहे. तुम्हाला काही रहस्यमय वार्ता मिळतील, घरातून काही आनंद बातमी मिळेल, पैशातून तुम्हाला आर्थिक समाधान मिळणार आहे, काही भाग्यातून तर काही देवाकडून. या वार्ता तुमच्या जीवनात आता एक नवीन पहाट घेऊन येतील. पण या काळात फक्त तुम्हाला 2 गोष्टी विसरायच्या नाही, त्या म्हणजे एक संयम आणि श्रद्धा. कारण श्रद्धेनेच नियुक्ती तुमच्या बाजूने उभी राहत असते आणि कृतज्ञता ज्याबद्दल तुम्हाला देवाचे आभार मानायचे आहे. तर
जितकं तुम्ही कृतज्ञ व्हाल तितका प्रवाह खंड तुमचा वाढत जाईल. तर धनुराशी, तुमच्यासाठी हा काळ फक्त एक प्रवास नाही, तर हा एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुम्ही फक्त पुढे चालत राहा, विश्वास ठेवा आणि देवाच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर अडथळ्यांऐवजी तुम्हाला आता संधी दिसू लागेल. शेवटी गुरुचा आशीर्वाद जिथे असतो ना, तिथे कधीच अंधार टिकत नाही. धनुराशीच्या आयुष्यातील आता हा अंधार संपला आहे आणि आता तुमची पहाट उगवलेली आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्यामधला व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या मनाला पटला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि हो, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. भेटूया अशा नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.